नमस्कार. आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस आणि पुण्यातील कार्यक्षम नगरसेवक वसंत भाऊ मोरे यांची मुलाखत घेण्यासाठी. आपल्याला कल्पना आहे की पुणे शहरात विरोधी पक्षनेते असताना, विरोधी पक्षनेतेपद यांच्याकडे असताना यांनी आपल्या त्या पदाला न्याय देण्याचं काम केलं आणि पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आपली भूमिका बजावली. त्यासाठी वेळोवेळी लक्ष वेधून घेणारी आंदोलने केली. हडपसर विधानसभा मतदारसंघात त्यांनी विधानसभा निवडणूकही लढवलेली आहे. नगरसेवक म्हणून त्यांची कारकीर्द उंचावलेली आहेच, पण आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हडपसर विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका काय आहे. आपण प्रथम भाऊ की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता लोकसभेच्या निमित्तानं शिरूर लोकसभा मतदारसंघात तुमची भूमिका काय आहे? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका संपूर्ण महाराष्ट्रात काय आहे ती सगळ्या महाराष्ट्राने तर पूर्ण देशाने बघितलेली आहे. सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी जे काय सांगितलं की मोदी शहा यांना विरोध, यांना फक्त विरोध करणे ही एकमेव भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आता संपूर्ण महाराष्ट्राबरोबर शिरूर लोकसभेमध्ये सुद्धा आहे. जसं साहेबांनी सांगितलं की आम्ही मोदी आणि शहा या जोडगोळीला विरोध करतोय, मग त्याचा फायदा कोणाला व्हायचा त्याला होऊ देत. त्या पद्धतीने आम्ही सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आम्ही सुद्धा गेल्या 8 दिवसापासून या भागामधील लोकांना कशा पद्धतीने शिवसेनेच्या खासदारांनी गेले 15 वर्ष या विशेषतः कात्रज भागाकडे किंवा हडपसर विधानसभा मतदारसंघाकडे जर म्हटलं तरी चालेल की गेल्या 15 वर्षामध्ये आदरणीय आढळराव साहेब किती वेळा या मतदारसंघामध्ये आले, कुठले लोकोपयोगी कार्यक्रम त्यांनी या भागामध्ये घेतले. आज सुद्धा मला वाटते की ही अतिशय खेदजनक बाब आहे की या हडपसर विधानसभा मतदारसंघाचे पूर्वी आमदार सुद्धा शिवसेनेचे होते, या भागामध्ये नगरसेवक सुद्धा शिवसेनेचे होते, तरी सुद्धा यावेळेस आढळराव पाटलांना ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस याच हडपसर विधानसभा मतदारसंघामधील शिवसेनेच्या नगरसेवकांना होम मिनिस्टरचे कार्यक्रम घेऊन पब्लिक गोळा करावं लागतं. हे त्यांचं एक फार मोठं अपयश आहे. मला वाटतं की आमच्या हा जर आपण दक्षिण पुण्याचा भाग कात्रज म्हणून इकडं पाहिलं जातं, इथं फार मोठ्या प्रमाणात आमच्याकडं वाहतुकीची समस्या आहे. तशीच सगळीकडे वाहतुकीची समस्या ही हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आहे. मग मला सांगायचं आहे की ह्या आमच्या भागामध्ये कात्रज परिसरामधून सेंट्रलचे 2 नॅशनल हायवे आहेत या ठिकाणी. मग या नॅशनल हायवेवरती उड्डाण पूल बांधण्यासाठी का खासदारांना 15 वर्षामध्ये एकही संकल्पना मांडावीशी वाटली नाही. किंवा या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा जो सोलापूर हायवे आहे, या सोलापूर हायवेवरती सुद्धा एक स्टार्ट टू एंड आपण ज्यावेळेस बाहेर देशामध्ये जातो तर त्या बाहेरच्या देशांमध्ये फार मोठे मोठे फ्लायओव्हर्स असतात की जे की शहर पास करून डायरेक्ट शहराच्या बाहेर जातात. आज जर तुम्ही शंकरशेठ रोड पासून पुढे गेल्यानंतर जर तुम्ही ती परिस्थिती पाहिली तर अगदी जिथं हा मतदारसंघ संपतो तिथपर्यंत तुम्ही परिस्थिती बघा की काय त्या सोलापूर रोडचं करून ठेवलंय. कुठं फ्लायओव्हर नेलेत, कुठनं टाकलेत, कुठनं काढलेत, त्या हडपसरमध्ये गाडी तळावरती गेल्यानंतर कळतच नाही. मग या सगळ्या गोष्टी होत असताना नॅशनल हायवेवरती ओव्हरब्रिज करत असताना, चुकीचे ओव्हरब्रिज करत असताना मग खासदार साहेब कुठे होते? मग त्यांना ह्या विषयामध्ये महानगरपालिकेने विश्वासात घेतलं नाही का स्थानिक आमदारांनी त्यांना विश्वासात घेतलं नाही? हा अतिशय विचार करण्याचा प्रश्न आहे. एकंदरीत खासदार आढळराव पाटील यांच्या कामाबाबत तुम्ही समाधान नाही किंवा हडपसरकर समाधान नाहीयेत? कात्रजमध्ये तर बॅनर लागले होते त्यांच्या विरोधातचे. मला वाटतं की 5 वर्षातनं एकदा शेवटचे 1-2 महिने फक्त त्या भागातली लोक मेल्यानंतर त्यांना श्रद्धांजली व्हायला जायचं, त्यांचे 10वे करायचे, एवढ्यासाठीच खासदार नसतात ना. आणि आज हडपसरचं काय झालंय, हडपसरमध्ये आमदार कचरा प्रकल्प चालवतो. भारतीय जनता पार्टीचा आमदाराच्या संबंधातल्या लोकांचे कचरा प्रकल्प आहेत. मग जर सत्ताधारी लोक जर अशा प्रकारे कचरा जर त्या हडपसर विधानसभा मतदारसंघाचा करायला लागले तर मग काय होणार आहे? मग ह्या सगळ्या कचरा करत असताना त्यावेळेस ज्यावेळेस शिवसेनेने छाती बडवून त्या रामटेकडीमध्ये आंदोलने केली, आमदाराच्या विरोधात आंदोलने केली,
असं करू तसं करू एवढं सांगितलं, मग ते गेलं कुठं? म्हणजे आता जी काही ही युती झालेली आहे, ही युती नागरिकांच्या फायद्यासाठी झालेली नाहीये. ही युती ही फक्त स्वतःच्या फायद्यासाठी झालेली आहे, की आता तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही पुढे तुम्हाला मदत करू. म्हणजे लोकहित कुठं जोपासलं जात नाही, ना आमदाराकडनं जोपासलं जातंय, ना खासदाराकडनं जोपासलं जातंय. मग तर नागरिकांना या ठिकाणी काहीतरी दाखवलं जातं की आता आमची युती हे फक्त 29 तारखेपर्यंत आहे. ह्याच्या अगोदर किती एकमेकांवरती ताशेरे ओढलेत. मग ते हडपसर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार असतील, नाहीतर शिवसेनेचे खासदार असतील, किती एकमेकांना कोणत्या पातळीला जाऊन ह्या लोकांनी नाव ठेवले. मला तर वाटतं की खरंच ह्या लोकांना लाज कशी वाटत नाही की आपण 1 महिन्याभरापूर्वी एकमेकांना इतके घाणेरड्या भाषेमध्ये बोलत होतो, इतक्या शिव्या घालत होतो, आता गळ्यात गळे घालून फिरताय तुम्ही. म्हणजे हे काय जनतेसाठी फिरत नाही, हे यांचं स्वार्थ आहे. हे स्वतःच्या स्वार्थासाठी फिरतात आहे. आणि पूर्णपणे आमच्या कात्रज पासून तर पार अगदी मांजरीपर्यंत जिथपर्यंत हा हडपसर विधानसभा मतदारसंघ आहे, की खासदार साहेबांनी सांगावं की मोजकीच, मला तर आठवत नाही कुठं त्यांची मोजकी कुठंतरी गल्ली बोळात काहीतरी केलेली कामं असतील. मला हेच कळत नाही की आमदार आणि खासदार हे एवढ्या मोठ्या ताकदी आहेत की आमदार हा राज्य स्तरावरती काम करतो, खासदार हा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काम करतो, आणि हे दोन्ही या ठिकाणी युतीचे या भागामध्ये लाभले. आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांची सत्ता आहे. मग यांची सत्ता गल्ली ते दिल्ली असताना या लोकांना गल्ली बोळात काँक्रिटीकरण करायची का वेळ आली? काय या भागामधले नॅशनल हायवेवरती ही लोक काम करू शकले नाहीत? माझ्या या कात्रज भागामध्ये, म्हणजे हा जो काही शिरूरचा भाग आहे, याच्यामध्ये हे सेंट्रल झू अथॉरिटी इथं आहे, माझ्याकडं हे नॅशनल झू इथं आहे. ही जिकडं जगभरातनं देशातनं लोक या नॅशनल झू पाहायला येतात इथं. ह्या झूला इतक्या अडचणी आहेत की जी प्रत्येक अडचण ह्या झूची उठली सुटली आम्हाला दिल्लीला न्यावी लागते. अगदी इथं कुठलाही आमचा छोटासा विषय जरी करायचा आतापर्यंत सांगून द्यावं, पुणे शहरातल्या खासदारांनी, शिरूरच्या खासदारांनी किती वेळा या नॅशनल झूला भेटी दिल्या आणि किती वेळा या नॅशनल झू मधले आमचे प्रश्न मार्गी लावले. ह्या प्रश्नांकडे पूर्णपणे यांचं दुर्लक्ष आहे. यांचं फक्त एकच आहे, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, त्यासाठी सत्ता पाहिजे या लोकांना, बाकी काहीच नाही. तुम्ही म्हटलात की आमदार आणि खासदार एकमेकांना खालच्या पातळीवर जाऊन टीका करत होते. अनेक प्रकरणं तुम्ही आमदार योगेश टिळेकरांची बाहेर काढली. आता तुम्ही आता शांत बसलाय, मग निवडणुकीमुळे शांत आहात की प्रकरण सोडून दिलेत? नाही, ही एक वादळापूर्वीची शांतता आहे. आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत आणि वसंत मोरे एखादा विषय ज्यावेळेस हातात घेतो ना, त्याचा पिंड फाडल्याशिवाय राहत नाही. आणि मी विषय हातात घेतलेले आहेत. अजूनही माझ्याकडे भरपूर विषय आहेत. या भरपूर विषयांना येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला महिन्याभरामध्ये वाचा फुटलेले दिसेल. मग त्याच्यामध्ये काही होऊ द्या, निकाल कसाही लागू द्या, परंतु हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही निवडणूक लढणार. युती होऊ द्या नाहीतर नाही होऊ द्या, त्याच्यामध्ये या हडपसर विधानसभा मतदारसंघाचा आमदार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच असणार कोणत्याही परिस्थितीमध्ये. आणि जे तुम्ही म्हणताय ना की आता मी थांबलेलो नाहीये. आता कसं आहे की काही तुम्ही या ठिकाणी पाहताल की हा माझा स्वतःचा 15 वर्ष झाले मी इतर नगरसेवक या कात्रज भागामध्ये, आणि हा मला नव्याने जोडलेला भाग आहे. नुसतंच जर आमदार करत बसलो तर मग ज्या लोकांनी मला इथं निवडून दिले त्या लोकांची कामं मी कधी करणार? म्हणून गेल्या 2-3 महिन्यामध्ये मी थांबलेलो नाही, विषय थोडे शांत केलेत जेणेकरून विकासाच्या कामांवरती मला लक्ष दिलं पाहिजे. माझ्याकडे जे बजेट होते ते बजेट खर्ची पडलं पाहिजे, त्याच्याकरता 2-3 महिन्यामध्ये थोडं विषय शांत झालेले आहेत. परंतु येणाऱ्या महिन्याभरामध्ये जेव्हा काय या लोकसभेची आचारसंहिता संपेल तेव्हापासून अगदी दारूगोळा ठासून भरलेला आहे. आणि तो ठासून भरलेला दारूगोळा जेव्हा आता बाहेर पडायला सुरुवात करेल ना, त्याचा धूर हा शेवटपर्यंत, जोपर्यंत ही विधानसभेची निवडणूक लागत नाही तोपर्यंत हा दूर शांत होणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आता शिरूर लोकसभेमध्ये, हडपसर विधानसभामध्ये प्रचार कशा पद्धतीनं चालू आहे? आम्ही शिरूर लोकसभेमध्ये प्रचार करत असताना माझा सहकारी मित्र साईनाथ बाबर हा जो की या हडपसर विधानसभा मतदारसंघाचा विभागाध्यक्ष आहेत, आम्ही ही प्रचार यंत्रणा पूर्णपणे साईनाथ बाबरांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. त्यांच्या अंडरमध्ये ही हडपसर विधानसभेची आमची प्रचार यंत्रणा आता चालू आहे. साईनाथ बाबरांनी एक पूर्णपणे चार्ट तयार केला आहे आणि त्या चार्टनुसार आमची रोज सकाळी आम्ही या हडपसर विधानसभा मतदारसंघामधले गार्डन्स घेतोय. आता कालच्याला आम्ही ग्लायडिंग सेंटरला होतो, आज आम्ही शहीद अब्दुल हमीद गार्डन
कौसरबाग या ठिकाणी होतो, त्यानंतर लोणकर गार्डन, NIBM या ठिकाणी होतो. रोज आम्ही सकाळी 2 तास हे त्या भागातील नागरिकांना भेटून मोदी शहामुक्त भारत ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडतोय. त्याच्याकरता आम्ही ही अशी पत्रकं छापलेली आहेत. ही पत्रकं आम्ही नागरिकांना वाटतोय आणि विशेषतः या भागामधल्या लोकांना हे फार अट्रॅक्टिव्ह वाटते की आमचा कोणताही पक्षाचा उमेदवार नसतानाही आम्ही इतक्या जोशामध्ये काम करतोय. मला वाटतं की आम्ही इतक्या जोशामध्ये काम करतोय म्हणून आजकाल 2-4 दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा अतिशय जोमाने काम करावं लागतंय. आणि मला वाटतं की जर आम्ही या ठिकाणी इतक्या जोमाने काम करतोय तर त्यांचं सुद्धा कर्तव्य आहे, त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या जोमाने त्यांच्या पक्षाच्या उमेदवारासाठी त्यांनी काम केलं पाहिजे. जास्तीत जास्त लीड आमच्या या कात्रज भागामधनं देण्याचे आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत. आणि मला वाटतं की ज्या जनतेला मी गेली 15 वर्ष अतिशय विश्वासार्ह असा विकास दाखवलाय आणि ती जनता भविष्यामध्ये जो कोणी आम्ही या ठिकाणी उमेदवार आहेत त्या उमेदवाराच्या पाठीशी आमच्या भागातली जनता, एक प्रकारे आमच्या भागातली जनता हा कुठल्या उमेदवाराचा विचार करणार नाही तर त्या ठिकाणी एकच विचार करणार की या ठिकाणी जो कोणी उमेदवार असणार आहे तो वसंत मोरेच असणार आहे. म्हणून आमच्या भागातली लोक माझ्या पाठीशी पूर्णपणे राहतील. शिरूर लोकसभामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघात मनसेची ताकद तशी खूप चांगली आहे. तर या निमित्ताने निवडणुकीचे तुम्ही हडपसर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना, मनसैनिकांना काय आवाहन कराल? माझं सर्व त्या भागातल्या मनसैनिकांना माझा रोजचा संपर्क आहे. आम्ही जे ग्रुपिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये रोज सकाळी ज्यावेळेस आम्ही निघतो, ज्या गार्डनमध्ये आता आम्ही काल ग्लायडिंग सेंटरला होतो तर ग्लायडिंग सेंटर परिसरामधले आमचे अनिल मेहत्रे असतील, अजिंक्य ससाने असतील, हे त्यांचे सगळे सनी लांडगे वगैरे हे सगळे कार्यकर्ते आमची वाट बघत त्या ठिकाणी थांबले होते. आज सुद्धा कोंडव्यामध्ये NIBM मध्ये त्या ठिकाणचे कार्यकर्ते थांबले होते. आज संध्याकाळी परत आम्ही आज माळवाडी परिसरामध्ये जाणार आहे. आबा धारवडकरांवरती त्या ठिकाणची जबाबदारी आहे, ते सुद्धा त्या ठिकाणी असणार आहेत. उद्या सकाळची परत माझी काल रात्री कोंडव्यामध्ये अमित जगताप आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी अतिशय चांगली पदयात्रा वरच्या कोंडव्यामध्ये केली आहे. उद्या सकाळी परत आम्ही स्वामी विवेकानंद गार्डन वरच्या कोंडव्यामध्ये सकाळी 6 वाजता असणार आहे. असं टोटल शेड्यूल आम्ही तयार केलं आणि त्या भागातल्या कार्यकर्त्यांची एक आमची रंगीत तालीम चालू आहे. म्हणजे ही लोकसभा ही आमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आणि त्या संधीचा आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सोनच करणार की आम्हाला समोरच्यांना दाखवून द्यायचंय की आमची जी ताकद आहे ही आमची ताकद अतिशय एकवटलेली आहे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता हा कोणत्याही परिस्थितीमध्ये या हडपसर विधानसभा मतदारसंघामधला जो कार्यकर्ता आहे ना, माझा गरीब कार्यकर्ता आहे. माझा कार्यकर्ता गरीब आहे परंतु इमानदार आहे. त्यामुळे तो आणि माझं एक स्वप्न आहे की मी भविष्यामध्ये या हडपसर विधानसभा मतदारसंघाची विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. मला माझ्या पक्षाच्या अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यासाठी फार चांगलं काम करायचं आहे, जे मी या भागामध्ये करून दाखवलेलं आहे. आणि लोकांना तर जे लोकांच्या ॲक्सेप्टच्या पलीकडं लोकांना कदाचित वाटत सुद्धा नसेल की मी कुठपर्यंत काम करू शकतो. मला या हडपसर विधानसभा मतदारसंघामधले जे प्रश्न या खासदारांनी आमदारांनी सोडवले नाहीत ते महत्त्वाचे प्रश्न म्हणजे या हडपसर विधानसभा मतदारसंघामधला वाहतुकीचा प्रश्न हा अतिशय जटिल झाला आहे. सकाळी 6 वाजता माणूस घरातनं बाहेर पडला तर तो लवकर बाहेर पडतो, तरी सुद्धा आज आम्ही बघतोय की इतकं ट्रॅफिक असतं सकाळी सकाळी. मग ह्या ठिकाणी फ्लायओव्हर्स का होऊ शकले नाहीत? या ठिकाणची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही पूर्णपणे कोलमडलेली आहे. मला वाटतं पुणे शहरात सगळ्यात अगोदर कात्रज ते हडपसर हा BRT मार्ग झाला आणि आज तो BRT मार्ग अतिशय दुरावस्थेमध्ये आहे. मग याच्यामध्ये इथून तिथून सगळे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत, भारतीय जनता पार्टीचा आमदार या ठिकाणी आहे. मग ही लोक काय झोपलीत का? ह्या लोकांना ही लोकांची दुरावस्था दिसत नाही का? ही लोक सगळे विमानाने प्रवास करतात परंतु इथं खाली जमिनीवर फिरणाऱ्या लोकांचा कोण विचार करणार? इथल्या कचऱ्याचा प्रश्न जो कात्रजमध्ये होता तो मी मार्गी लावला होता. पुन्हा एकदा कात्रजचा कचऱ्याचा प्रश्न मोठा झालाय. मग जर ह्या सगळ्या विषयांवर, कचऱ्याच्या विषयावर, पाण्याच्या विषयावर, रस्त्यांच्या विषयावर, वाहतुकीच्या विषयावर ह्या लोकांनी काम करणं गरजेचं असताना ही लोक कुठली काम करत नाहीत. भविष्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सगळ्या प्रश्नांवरती एक चांगला तोडगा काढू शकते याची मला पूर्ण खात्री आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने डॉक्टर अमोल कोल्हे सारखा युवा चेहरा दिलाय, त्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? मला वाटतं की माझं एक 2 वेळा डॉक्टर अमोल कोल्हेंशी चर्चा झाली. माझ्या घरी आले होते त्यावेळेस. की त्यांच्या बोलण्यातनं अतिशय विश्वासक असा त्यांचा चेहरा वाटतो
आणि मला वाटतं की ज्या माणसाने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका या संपूर्ण महाराष्ट्राला दाखवली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची भूमिका अंगात घेतल्यानंतरनं जर का कधी अमोल कोल्हे या ठिकाणी खासदार झाले आणि खासदार झाल्यानंतरनं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न जर ते पूर्ण करू शकले नाहीत तर मला वाटते की त्यांना मग जनता नाही, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे सुद्धा माफ करू शकणार नाहीत. तर मला एक वाटतं की ज्या माणसाने इतक्या चांगल्या भूमिका त्यांच्या आयुष्यामध्ये वठवल्यात, त्या एवढ्या चांगल्या भूमिका त्यांनी वठवल्यात की त्याच्यामुळं आज त्यांच्याकडे बघताना ज्यावेळेस ते प्रचार यंत्रणेमध्ये येतात त्यावेळेस जो सामान्य नागरिक आहे ना की तो अक्षरशः छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा देतो. म्हणजे एकंदर या सगळ्या विषयांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा डॉक्टर अमोल कोल्हेंची भूमिका ही याच्यामध्ये फार महत्त्वाची असणार आहे. आता इथून पुढं ते खासदार झाल्यानंतर ना त्यांना त्यांच्या भूमिकेशी, त्यांना त्यांच्या शिवाजी महाराजांच्या भूमिकेशी, त्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेशी अतिशय ठाम राहावं लागणार आहे. आणि जो विश्वास त्यांनी जनतेला दाखवलाय त्या या हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या जनतेचा पूर्णपणे शिवसेनेच्या खासदारांनी भ्रमनिरास करून टाकलाय. आणि हा जर त्यांना विश्वास त्या पात्र व्हायचा असेल तर त्यांना या भूमिका ज्या वटवल्यात त्यांनी त्या त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा त्या भूमिका त्यांना वटवाव्याच लागतील. मला वाटतं की एकंदर त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ना तर असं वाटतं की डॉक्टर अमोल कोल्हे हे या शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी एक खऱ्या अर्थानं लाभलेलं एक अनमोल रत्न आहे. आणि त्या अनमोल रत्नाला मला वाटतं की सर्वसामान्य जनतेने सगळ्यांनी त्यांना, आम्ही तर मनसे करतोयच परंतु जनतेने सुद्धा त्यांना साथ दिली पाहिजे. आपण मनसेचे नगरसेवक गटनेते वसंत भाऊ मोरे यांच्याशी चर्चा केली. लोकसभा निवडणुकीमुळे त्यांनी त्यांचा बॉम्ब गोळा झाकून ठेवलेला आहे, परंतु लोकसभा निवडणूक झाले की पुन्हा ते आमदार योगेश टिळेकर यांच्या विरोधातील जे काही त्यांच्याकडे काही आरोप प्रत्यारोप पुन्हा त्या घटना सुरू होणार आहेत आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात झालेला भ्रष्टाचार पुन्हा चव्हाट्यावर येणार आहे. परंतु या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने वसंतभाऊ मोरे यांनी जनतेला आवाहन केलं की डॉक्टर अमोल कोल्हे हा एक विश्वासू चेहरा आहे आणि त्यांना सर्वांनी साथ द्यावी आणि दिल्लीमध्ये खासदार म्हणून नेतृत्व करण्याची संधी द्यावी. अनिल मोरे, रोकठोक, महाराष्ट्र, कात्रज.